आपले स्वागत आहे इंग्लिश लर्निंग फ्रॉम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण शिकणार आहोत यूज नॉट ओनली बट ऑल्सो ॲज वेल ॲज अँड. आपण सुरुवातीला समजून घेऊया नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर कोठे केला जातो. वाय यू यूज the not only but also because of used to connect two related piece of information, and second piece of information more important or surprising than the first piece of information. म्हणजेच जे दोन वाक्य जोडण्यासाठी आपण नॉट ओनली बट ऑल्सो वापर करतो त्यामध्ये जे सेकंड पीस ऑफ इन्फॉर्मेशनची सेकंड माहिती असते ती फर्स्ट इन्फॉर्मेशनपेक्षा खूप पटीने इम्पॉर्टंट असते. नॉट ओनली बट ऑल्सो हे कोरिलेटिव्ह कंजक्शन आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. आपण हे कंपाऊंड सेंटेन्सेस वापरताना नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर केलेला आहे. त्याचा रूल समजून घेऊया. सब्जेक्ट प्लस वर्ब, नॉट ओनली फर्स्ट इन्फॉर्मेशन बट ऑल्सो सेकंड इन्फॉर्मेशन ऑफ एलिमेंट. एक्झाम्पल, ही is fit not only physically but also mentally. त्यानंतर आपण काही सेंटेन्सेस घेऊया. इंडिपेंडेंट क्लॉसेसचे काही एक्झाम्पल घेऊया. इंडिपेंडेंट क्लॉसेस एक्झाम्पल, नॉट ओनली did he win the race but also he set a new world record. नॉट ओनली बट ऑल्सो. सुरुवातीला नॉट ओनली बट ऑल्सो वापर कसा केला आपण हे समजून घेतले. नॉट ओनली डिड ही विन द रेस कॉमा बट ऑल्सो ही सेट अ न्यू रेकॉर्ड, नवीन रेकॉर्ड बनवले. सेकंड, कनेक्टिंग टू सब्जेक्ट and verb agree with or agree with subject close it. एक्झाम्पल घेऊया. नॉट ओनली टीचर but also students are responsible. त्यानंतर आपण कनेक्टिंग टू ॲडजेक्टिव्ह एक्झाम्पल घेऊया. कनेक्टिंग टू ॲडजेक्टिव्ह कसे जोडतो त्याचे उदाहरण घेऊया. ही इज नॉट ओनली he is not only arrogant but also selfish. दोन ॲडजेक्टिव्ह जोडण्यासाठी आपण नॉट ओनली बट ऑल्सो वापर केला. आता आपण दोन नाउन जोडण्यासाठी नॉट ओनली आणि बट ऑल्सो कसा वापर केला तो हे शिकूया. ही इज नॉट ओनली रायटर बट ऑल्सो पोएट. नाउन जोडले आपण या वाक्यामध्ये. त्यानंतर पुढचे उदाहरण घेऊया. ॲडव्हर्ब जोडण्यासाठी
नॉट ओनली बट ऑल्सो कसा वापर केला जातो. ही इज नॉट ओनली he is not only speak fluently but also हे वाक्य जोडताना आपण इनकरेक्ट वाक्य जोडतो आहेत. स्पीक हे नॉट ओनलीच्या अगोदर लिहिले जाते, नंतर ही इज स्पीक नॉट ओनली फ्लुएंटली बट ऑल्सो नॅचरली. कधीही व्हर्ब लिहिताना नॉट ओनलीच्या अगोदर लिहावे, नंतर येणारे ॲडजेक्टिव्ह, ॲडव्हर्ब, नाऊन लिहावे. हे झाले नॉट ओनली बट ऑल्सो. आता आपण शिकूया ॲज वेल ॲजचा वापर कुठे केला जातो, कसा केला जातो. ॲज वेल ॲज हे हा आपण ॲड मोर इन्फॉर्मेशन देण्यासाठी वापर करतो. ॲड मोर इन्फॉर्मेशन किंवा इन ॲडिशन टू. एक्झाम्पल घेऊया. डॅडी ॲज वेल ॲज ब्रदर्स प्लेइंग इज प्लेइंग इन. कारण इज का गेली ना आपण इथे, कारण डॅडी हे सुरुवातीचे जे वाक्य आहे हे सिंग्युलर आहे. सुरुवातीच्या ज्या फर्स्ट फॉर्म आहे त्यानुसारच आपण इथे हेल्पिंग वर्ब घेत असतो. इथे सुरुवातीला डॅडी हे सिंग्युलर वर्ब असल्यामुळे आपण इथे इज लिहिले. डॅडी ॲज वेल ॲज ब्रदर इज प्लेइंग फुटबॉल. हे झालं सिम्पल सेंटेन्स. त्यानंतर दुसरे उदाहरण घेऊया. शी enjoys reading as well as writing. पुढचे एक्झाम्पल घेऊ. शी लाइक्स कॉफी ॲज वेल ॲज टी. ह्या वाक्यामध्ये ॲज वेल ॲज हे जे एक्झाम्पल आहेत ह्या वाक्यामध्ये कनेक्टिंग टू इक्वल इम्पॉर्टन्स ऑफ सेंटेन्सेस. इक्वल इम्पॉर्टन्स ऑफ सेंटेन्सेस. बट आपण पाहिले बट नॉट ओनली बट ऑल्सो ह्यामध्ये तसे नाही. जे सुरुवातीचे वाक्य आहे त्याच्यापेक्षा सेकंडच्या वाक्याला जास्त इम्पॉर्टंट दिले जाते. यामध्ये आपण पाहिले ही इज नॉट ओनली फिजिकली बट ऑल्सो मेंटली फिट. म्हणजे पहिल्या वाक्यापेक्षा दुसऱ्या वाक्याला जास्त इम्पॉर्टन्स दिली जाते. नॉट ओनली बट ऑल्सो ते पण तेच ॲज वेल ॲजमध्ये दोन्ही वाक्याला इम्पॉर्टन्स हे सारखे दिले जाते. आता आपण ॲज वेल ॲज पाहिले. आता आपण अँड आणि ॲज वेल ॲजमध्ये काय डिफरन्स हे जाणून घेऊया. अँडमध्ये सिम्पल सेंटेन्स बनवले जाते. त्यामध्ये इम्पॉर्टन्स हे दिले जात नाही. आणि सिम्पल सेंटेन्स कनेक्ट्स द इक्वल एलिमेंट. एकसारखे एलिमेंटला कनेक्ट करण्यासाठी अँडचा वापर केला जातो. थोडक्यात एक्झाम्पल. राम अँड सीता टॉक विथ इच अदर. हे झाले सिम्पल सेंटेन्स. दुसरं एक्झाम्पल घेऊया. बोथ रमेश
बोथ नंतर अँड, बोथचा कधी वापर, बोथ नंतर अँड आपण लिहितो, बोथ नंतर अँड हे लिहायच लागते, हा ग्रामरचा रूल आहे. बोथ रमेश अँड सुरेश प्ले क्रिकेट, हे झाले अँडनी वाक्याचे कनेक्शन. आपण ह्या व्हिडिओमध्ये नॉट ओनली बट ऑल्सो कुठे वापर केला जातो, कसा वापर केला जातो हे शिकलो. त्यानंतर ॲज वेल ॲज हा वापर का केला जातो ॲज वेल ॲजचा हे शिकलो. त्यानंतर शेवटी ॲज वेल ॲज आणि अँडच्या डिफरन्समध्ये काय डिफरन्स आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकलो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक आणि शेअर करा. यामध्ये काही तुम्हाला डाऊट आला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सुद्धा तुमचा डाऊट मी नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करेल. थँक्यू सो मच.